मी आशा श्रॉफ, शशीताईंची मैत्रीण. गेली 10 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतोय. 12 मधल्या एका पावसाळी दिवसात मी त्यांच्या घरी गेले होते. निमित्त होतं मला प्रबंधासाठी गझल गायकीबद्दल माहिती पाहिजे होती आणि देवकी पंडित यांनी मला शशीताईंचा फोन नंबर दिला. शशीताईंना मी फोनवरती विचारलं कधी येऊ काय. त्यांनी मला दिवस वेळ वगैरे सगळं सांगितलं आणि मी त्यांच्या घरी गेले. मनात थोडी धाकधूक होती की एवढ्या मोठ्या कलाकार आपल्याशी कसं बोलतील, किंवा मला काही गझलेबद्दलची अगदीच जुजबी माहिती होती, त्यांनी काही विचारलं तर मी काय सांगी, याबद्दल थोडी शंका कुशंका मनात होत्या. पण त्यांच्या घरात गेल्याबरोबर सगळ्या शंका कुशंका दूर झाल्या. कारण शशीताई खूप गोड हसल्या आणि त्या इतकं छान बोलल्या की मी त्यांना पहिल्यांदी भेटते असं वाटलंच नाही मला. मी त्यांच्या घरातलीच कोणीतरी आहे अशा प्रकारचं फिलिंग मला आलं. तीच भावना, आपलेपणाची भावना माझ्याही मनात त्यांनी निर्माण केली. याबद्दल म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजते की अशी चांगली मैत्रीण मला मिळाली. पाऊस पडत होता, मातीचा गंध येत होता. अगदी देवळात गेल्यासारखं वाटलं मला. शशीताईंचं घर म्हणजे संगीताचं देऊळच आहे याची खात्री पटली. कारण समोरच तानपुरा होता, एका बाजूला हार्मोनियम होती, त्यांची आई होती, त्यांच्या आईशी त्यांनी परिचय करून दिला. त्यांची आई काहीतरी विणकाम वगैरे असं करत बसल्या होत्या. त्याही माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलल्या. मग आम्ही मूळ मुद्द्याकडे आलो आणि त्यांना मी सांगितलं की हे सगळं जाणून घ्यायचा माझा उद्देश काय आहे, की प्रबंध मी लिहिते आहे तो साहित्याच्या अंगाने जाणार आहे, पण त्याला एक अंग गायकीचं पण असतंच. की गझल ही फक्त काही ऐकण्याची गोष्ट नाहीये किंवा वाचण्याची गोष्ट नाहीये, तर गझल कितीतरी प्रकारांनी आपण अनुभवू शकतो. त्यातलाच गायन हा एक प्रकार आहे. मग गायकीबद्दलची सगळी माहिती शशीताईंनी थोडी जुजबी माहिती तोंडी सांगितली आणि त्यानंतर त्यांनी लिहिलेला प्रबंध माझ्या हातात ठेवला. तो त्यांनी मला घेऊन जायची परवानगी दिली आणि मी खरोखरच आश्चर्यचकित झाले की पहिल्या भेटीत त्यांचा हस्ताक्षरात लिहिलेला प्रबंध त्यांची दुसरी कॉपी त्यांच्याकडे नसताना सुद्धा माझ्या हवाली केला. हा माझ्यावर खूप मोठा विश्वास त्यांनी दाखवला होता आणि मला असं वाटलं की ह्या विश्वासाला कुठेही तडा कधीही जाता कामा नये आणि माझ्यावरची जबाबदारी वाढली. आम्ही एकमेकींचा निरोप घेतला आणि नंतर मग कधी फोनवर, कधी प्रत्यक्ष भेटी, अशा तऱ्हेने शशीताईंच्या भेटी होतच राहिल्या आणि आम्ही अधिकाधिक जवळ येत राहिलो. मग त्यांच्या गायकीचे एक एक पैलू मला दिसायला लागले. त्यांचा एक कार्यक्रम मी अटेंड केला होता. त्याचं नाव होतं गालिब से फैज तक. हा एक त्यांचा कार्यक्रम मी अटेंड केला होता आणि दुसरा एक प्रोग्राम माझ्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींसाठी म्हणून शशीताईंनी केला. त्याचं नाव होतं ये इश्क नहीं आसा. दोन्ही कार्यक्रम अतिशय छान होते आणि झालं असं की जेव्हा ये इश्क नहीं आसा हा जो कार्यक्रम होता त्यातली शेवटची गझल अशी होती, किसी से दिल लगाने की इतनी सजा पाई के बस. ही सगळ्यात शेवटची गझल आणि ती गझल शशीताईंनी गायली. इतका कार्यक्रम रंगला होता की कार्यक्रम संपला असं कोणाला कळलंच नाही. शेवटी शशीताईंनी सांगितलं की कार्यक्रम संपलाय आणि तेव्हा सगळेजण म्हणजे त्या आनंदाच्या समाधीतून जागे झाले. हा प्रसंग मी कधी विसरू शकत नाही आणि माझे जे कोणी कलिग्स
ज्यांच्यासाठी कार्यक्रम होता तेही विसरू शकलेले नाहीत. व्यक्ती म्हणून जेव्हा शशीताईंकडे बघते तेव्हा किती बोलू आणि किती नको असं मला होऊन जातं. कारण पहिल्याच भेटीमध्ये शशीताई समोरच्याला आपलंसं करून देतात. त्यांच्या गोड हसण्यामुळे साधं बोलणं आणि ते सहज बोलणं असतं. आलेल्या माणसाचं आदरातिथ्य करण्यात शशीताई कधीच मागे नसतात. अगदी मनापासून त्या आदरातिथ्य करतात. अगदी काही नाही, पटकन हे करून देते असं त्या पटकन म्हणतात. आणि जे काही त्या बनवतात ते अतिशय चविष्ट असतं आणि मनापासून ते दिल्यामुळे त्याची गोडी आणखीन वाढलेली असते. वेगवेगळे पदार्थ बनवणं आणि दुसऱ्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाणं याची शशीताईंना खूप आवड आहे. त्या अतिशय चांगल्या श्रोता आहेत. दुसरे काहीही बोलत असताना शशीताई शांतपणे ऐकत असतात आणि त्यानंतर त्यांचं बोलणं संपलं की मग त्याच्यावरती त्या एखादा शब्द बोलतात किंवा एखादं काहीतरी त्यांचं मत असेल तर ते सांगतात. तर त्यांचं व्यक्तिमत्व मला तरी टिपकागदासारखं वाटतं. टिपकागद कसा की कुठलाही द्रव पदार्थ आला की तो टिकून गेला, तसं शशीताईंच्या जीवनामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी येतात त्या टिपकागदासारखं त्यांचं मन ते टिकून घेत. आणि त्याचमुळे मला असं वाटतं की त्यांचं ज्ञान सुद्धा चौफेर आहे. की प्रत्येकाकडून त्या काही ना काही घेत असतात आणि त्याच्या दुपटीने तिपटीने त्या माणसाला ते परतही देत असतात. कारण मी जेव्हा जेव्हा शशीताईंना भेटले तेव्हा त्यांच्याकडून काही ना काही शिकतच आले, त्यांच्याकडून काहीतरी घेऊन येत राहिले. मी शशीताईंना काही देऊ शकले नाही, पण त्यांच्याकडून मात्र मी भरभरून घेतलंय आणि ह्याच्या पुढेही घेतच राहणार आहे. त्या नेहमी मदतीसाठी अगदी तयार असतात. कोणालाही त्यांना जमेल तशी मदत त्या नेहमी करतात. इतका सगळा गुणांचा ठेवा असूनही शशीताई अगदी निगर्वी आहे. आपण अगदी साधेपणाने त्या वागत असतात आणि समोरच्याला अजिबात ऑकवर्ड वाटू देत नाही. जरी त्या ज्ञानाचा सागर म्हणून माझ्या समोर असल्या तरी मला माझ्या छोटेपणाची जाणीव करून देत नाही. आणि त्यांच्या मनामध्ये आई, वडील आणि गुरु यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यांच्या गुरूंनी शिकवलेलं गाणं त्यांच्या मनात ठसलेलं आहे आणि त्या असं सांगतातही की या गुरूंनी असं सांगितलं आणि त्यावर हुकूम गातात. मी त्यांच्या गुरूंना पाहिलेलं नाही, पण त्या जेव्हा ते सांगतात की हे असं असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्या तसंच गातात तेव्हा त्याची खूण पटते. आणि त्या पिढीचा हा एक मोठा गुण आहे की गुरूची आज्ञा पालन करणं आणि ती केल्यामुळे त्यांचे झालेले फायदे हे सुद्धा त्या पिढीमध्ये दिसतात. त्या शब्दही पाळतात. त्यांनी दिलेला शब्द कधी पाळला गेला नाही असा मला अनुभव नाही. म्हणजे त्या नेहमीच हसतमुख असतात. त्यांच्या मनातल्या दुःखाचा किंवा इतर काही त्यांच्या मनात जर का वादळ घोंगावत असेल तर ते त्यांच्या चेहऱ्यावर कधीच दिसत नाही. शशीताई नेहमी प्रसन्न असतात, हसऱ्या असतात आणि त्यामुळे मला त्या खूप जवळच्या वाटतात. मला वाटतं आमच्या मैत्रीचं कारण साहित्य आणि संगीत हे दोन आमच्या आवडीचे विषय असावे असं मला वाटतं. त्यांच्याकडे आणि अनेक कला आहेत, कलेच्या भोगत्या आहेत, पण इतकं सगळं असून सुद्धा त्या नेहमी कशात ना कशात बिझीच असतात. एकट्या राहत असल्या, लौकिक अर्थाने त्या एकट्या आहेत, पण त्या काहीतरी भरतकाम करत असतात, विणकाम करत असतात, गायनाचे क्लास असतात किंवा त्यांचा रियाज असेल किंवा एखादी रेसिपी करत असतील आणि किंवा कधी चवीचवीने जेवतही असतील,
पण या सगळ्याच गोष्टी अतिशय छान आहेत आणि मला त्यांच्या बाबतीत एक 2 ओळी सुचल्या त्या अशा की एकटीचं राहतेस भीती कशी नाही, तुझ्या कला तुझ्यासाठी सोबतीला येते.